चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू. जेव्हा ज्ञानेश्वरी पूर्ण झाली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्याकडे जे मागणी मागितले त्याला पसायदान असे म्हणतात. पसायदान याचा अर्थ होतो प्रसाद किंवा आशीर्वाद. या ओळीचा अर्थ अत्यंत व्यापक आणि सुंदर आहे. चंद्रमय जे अलांछन म्हणजे काय? लांछन म्हणजे डाग, अलांछन म्हणजे डाग विरहित किंवा डाग नसलेला. चंद्रावर डाग असतो, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जगातील लोक असे असावेत जे चंद्रासारखे शीतल असावेत, परंतु त्यांच्यावर कोणताही डाग नसावा, चंद्रासारखा डाग नसावा. ज्ञानेश्वर महाराज पुढे काय म्हणतात? मार्तंड जे तापहीन. मार्तंड म्हणजे सूर्य. सूर्य कसा असावा? तापहीन असावा. माऊली अशी कल्पना करीत आहेत की सूर्य तर असावा, उष्णता सूर्य देतो, परंतु इथे सूर्य कसा पाहिजे माऊलींना? येथील सूर्य असे असावेत जे प्रकाश तर द्यावेत, पण कोणताही उष्णता म्हणजे पोळू नये, त्रास होऊ नये असे सूर्य असावेत. ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. याचा अर्थ असा होतो की असे शीतल चंद्र आणि परोपकारी सूर्य असलेले हे सज्जन लोक सर्वांचे सगळे सोयरे व्हावेत किंवा सगळे सोयरे असावेत असे माऊली म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर समाजात अशी माणसे निर्माण व्हावीत की दुसऱ्याला शांतता द्यावी, ज्ञानाचा प्रकाश द्यावा आणि ज्यांच्या मनात कोणाबद्दलही द्वेष राहू नये अशी माणसे निर्माण व्हावीत असे माऊली म्हणत आहेत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हार विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.